तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमध्ये ई-केवायसी कशी करायची म्हणजेच पी-एफ अकाउंटला तुमचं बँक अकाउंट नंबर कसा ॲड करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमच्या ई-पी-एफ-ओ वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे तुमचा बँक अकाउंट नंबर जो पण आहे तुमचा सॅलरी अकाउंटला लिंक तो इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कन्फर्म बँक अकाउंट नंबर। तर तुमचा इथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आणि इथे वरती दिलेला आहे बँक अकाउंट नंबर, इथे पण तुमचा बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिलेला आहे बँक IFSC कोड। बघू शकता इथे बँक IFSC कोड, जो पण तुमच्या बँक सॅलरी अकाउंटला तोच इथे IFSC कोड इथे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। हे बघू शकता ॲड KYC संपूर्ण इथे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकून घ्यायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण ही इन्फॉर्मेशन ॲड करायची तुम्हाला इथे आणि तुम्हाला इथे एक टिक दिलेला असेल त्या पॉपअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ही संपूर्ण माहिती इथे अचूक आणि रॉंग न भरता भरायची आहे, कारण की जे पण तुमचे PFच्या अकाउंटचे पैसे येणार आहेत ते तुमचे थेट तुमच्या खात्यामध्येच येणार आहेत। फॉर्म नंबर जो पण तुमचा 16 वगैरे आहे तो भरून हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्येच इथून पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, ही माहिती भरताना पूर्णपणे तुम्ही कन्फर्म करूनच संपूर्ण माहिती इथे भरून द्या। जे पण पूर्णपणे अचूक असेल अशीच माहिती इथे भरा, कारण की ते पुन्हा अप्रूव्हलसाठी पण पाठवले जाणार आहे पुढे तुमच्या जे पण तुमचं ऑफिस असेल तिथे हे अप्रूव्हलसाठी, कारण की जेणेकरून तुमचं अप्रूव्हल रिजेक्ट नाही झालं पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो, चांगले पूर्णपणे अचूकच माहिती भरणे गरजेचं आहे। इथे IFSC कोड टाकून घ्या। त्याच्यानंतर तुमचा इथे व्हेरीफाय IFSC कोड इथे एक ऑप्शन दिलेला असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इथे दिलेलं आहे निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला व्हेरीफाय IFSC कोड इथे दिलेला आहे। तर तुमचा जो पण बँक अकाउंट नंबर असेल तो व्हेरीफाय केला जाईल इथे तुमच्या बँकसोबत। तर आणि त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं आहे पॉपअपवरती। हे बघू शकता तुमचा अकाउंट व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या बँक अकाउंटसोबत। हे बघू शकता इथे तुमचं बँक कुठली बँक आहे आणि कुठली ब्रँच आहे त्याचं पण इथे नाव येईल आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। हे बघू शकता अशा प्रकारे सबमिट होऊन जाईल। आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे अगदी सोप्या आणि सरळ ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची EPFOची KYC करू शकता इतक्या सोप्या भाषेमध्ये, आणि तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पण ही KYC करू शकता। कुठेही कोणत्या नेट कॅफेमध्ये पण जायची गरज नाही। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या एक मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार आहे। तुमचा जो पण मोबाईल नंबर त्या बँकसोबत लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाईल। तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे। हे बघू शकता सबमिट झाले। सबमिट व्हायला थोडा टाईम घेईन 2-3 सेकंद। आणि मित्रांनो, हे तुमचे लगेच तुमच्या इथे खाली स्क्रोल करायचं आहे तुम्हाला इथे करंटली ॲक्टिव्ह KYC आणि इथे त्याच्या खालीच तुम्हाला इथे थोडं स्क्रोल केलं की तुमची इथे माहिती दिसून येईल। इथे बँक हे बघू शकता इथे UN नंबर, डॉक्युमेंट टाईप, नेम ऑफ डॉक्युमेंट, IFSC कोड आणि इथे सिलेक्टेड बाय स्टेटस इथं व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस असं तुम्हाला दाखवून येईल। ते तुमचं अंडर प्रोसेसमध्ये आहे असं दाखवेल। तेच 4 ते 5 दिवसात तुमचं ते तुमच्या ऑफिसमधून जी पण तुमची कंपनी असेल तिथून ते अप्रूव्हल केलं जाईल। आणि इथे डॉक्युमेंट नंबर, IFSC कोड संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता। इथून तुम्ही जर चूक असेल तर इथे डिलीटचं एक ऑप्शन आहे, तिथून पण तुम्ही इथे डिलीट करू शकता। तर तसेच मित्रांनो, तुम्हाला पॅन कार्डची KYC करायची असेल, आधार कार्डची KYC करायची असेल, ते पण अशा पद्धतीनेच तुम्ही इथे करू शकणार आहात। इथे पॅन नंबरवरती दिलेला आहे। एखादा पासपोर्ट जर ॲड करायचा असेल ती पण KYC तुम्ही अशा पद्धतीनेच करू शकणार आहात। इथे व्ह्यू डॉक्युमेंट व्ह्यूचं ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमची ही KYC साध्या सोप्यामध्ये करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।